राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील अशा शेतकरी बांधवांना आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी, ज्वारी पिकासाठी, मूग पिकासाठी, केळी पिकासाठी, आंबे पिकासाठी अशा मोठ्या खर्चिक पिकांसाठी जास्त पीक विमा राज्य सरकारकडून वितरण सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा विस्तार करण्यात आलेला होता। त्यानंतर मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी दुसरा टप्पा विस्तार करण्यात आलेला आहे। तर आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, राज्य सरकारकडून सर्व पीक विमा कंपन्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे की लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करा, अन्यथा जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला 12% व्याज दर देऊन पीक विम्याचे पैसे विस्तार करावे लागतील। त्या अनुषंगाने पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सूत्रे सुद्धा हलवण्यात आलेले आहे आणि थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळात पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव विचारपूस करत होते, भरपूर दिवसांपासून पीक विम्याचे पैसे कधी येतील अशा प्रकारे वाट सुद्धा पाहत होते। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु आज शेवटचा टप्पा विस्तार होणार आहे। याच्या नंतर कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, कारण मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, जे शेतकरी बांधव या पीक विम्यापासून वंचित होते, अशा शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा पीक विम्याचे पैसे या तिसऱ्या टप्प्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सर्व पीक विमा कंपन्यांना तातडीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। बँकांमधून थोड्याच वेळात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा, मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना 28,000, 39,000, 49,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळालेला आहे। म्हणजेच हा पीक विमा 3 वर्षांचा आहे। 2022, 2023 आणि 2024 या मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांचा पीक विमा थकीत होता, त्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतला की थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार करावेत। त्या अनुषंगाने आजपासून या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, राज्य सरकारकडून 16 जिल्ह्यांची शेवटची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। 16 जिल्ह्यांमधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना 2 दिवस याला थांबवण्यात आलेलं होतं, म्हणजेच मागच्या 4 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा विस्तार सुद्धा झालेला होता आणि मागचे 2 दिवस बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। परंतु आज सकाळपासून या बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहेत। सकाळीच बँकांकडे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। तर या बँकांच्या माध्यमातून थोड्याच वेळात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा शेवटचा टप्पा विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी 16 जिल्ह्यांमधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत, त्या 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती की जे उर्वरित शेतकरी बांधव राहिलेले आहेत, म्हणजे जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत, अशा शेतकरी बांधवांना आज शेवटच्या दिवशी मागील 3 वर्षांचा पीक विमा सुद्धा
वाटप होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। ते बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट नमोचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला बैलपोळा सण जवळ येत आहे, त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा उपलब्ध केला जात आहे। हा निधी बैलपोळ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच नमोचा 7वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना या तारखेपासून विस्तार होण्यास सुरुवात होईल। या तारखेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा, आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की या पीक विम्याचे पैसे ज्या 16 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत ज्या प्रमुख बँकेमधून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे त्या बँका सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांना राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 4 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। काही नागरिकांच्या नावाने शेतजमीन नव्हते, तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या पीक विम्याचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा पीक विम्याचे काही हप्ते मागच्या काही दिवसांमध्ये घेतलेले आहेत। तर अशा नागरिकांवर ते राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा होणार आहे। कारण जे खरोखर लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असतात त्यांच्यापर्यंत या नागरिकांमुळे हा लाभ पोहोचत नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पदरी निराशा 100% पसरत असते। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण महत्त्वाचे मुद्दे बघितले आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असावीत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। अन्यथा जर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला आणि जर तुम्ही ही कामे नाही केले तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। तुमच्या गावामधील भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे विस्तार होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व शेतकरी बांधवांना पैसे यावेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा पैसे यावेत, तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत, जेणेकरून तुमचे पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण सुद्धा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होईल। सोयाबीन पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, कारण कापूस पिकाला जास्त खर्च येत असतो, सोयाबीन पिकाला जास्त खर्च येत असतो, आंबे पिकाला जास्त खर्च येत असतो, द्राक्ष असेल, केळी असेल, म्हणजे जे मोठमोठे पिके आहेत तर या पिकांना जास्त खर्च येत असतो। आणि जर अशा पिकांचं नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि पीक विम्याचे पैसे जास्त प्रमाणामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु तूर असेल, मूग असेल, भुईमुग असेल यांसारखे जे पिके आहेत, म्हणजे ज्या पिकांना कमी खर्च लागतो अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही, कोणत्याही शेतकरी बांधवांनी नाराज सुद्धा व्हायचं नाही। बघा शेतकरी बांधवांनो, 2022 मध्ये तुमचं पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, तशाच संबंधित 2023 मध्ये सुद्धा पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल किंवा 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पावसामुळे नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 3 वर्षांचा पीक विमा वाटप होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना 3 वर्षांचा 100% जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपेल आणि शेतकरी बांधवांना या पिकांच्या मोबदल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोबदला सुद्धा मिळून जाईल। त्या अनुषंगाने 3 वर्षांचा एकदाच पीक विमा थोड्याच वेळात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल, कारण आज शेवटचा दिवस
दिवस आहे आणि शेवटचा टप्पा विस्तार होणार आहे। याच्या नंतर कोणत्याही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाहीत। यानंतर थेट नमोचा 7वा हप्ता थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा 2 ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला होता। त्यानंतर काही दिवसांनी पीएम किसान थांबलेला, त्यानंतर पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते। आता पीक विम्याचा शेवट होणार आहे। आज शेवटचा दिवस आहे। आज शेवटचा दिवस झाल्यानंतर उद्यापासून नमोच्या हप्त्याची तयारी सुद्धा सुरू होणार आहे आणि या तारखेपासून नमोचा हप्ता थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा नमोचे अपडेट बघणार आहोत, परंतु आपली जी महत्त्वाची अपडेट आहे ती महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विमा। बघा शेतकरी बांधवांनो 3 वर्षांचा पीक विमा आणि हा तिसऱ्या टप्प्यामध्ये विस्तार होत आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना मागच्या 2 टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तिसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। तर आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तर 16 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। म्हणजेच आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन सुद्धा केलेले होते की तुम्ही पीक विम्याचे पैसे सोडले, परंतु आमच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांच्या या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित आहे, ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, त्यांच्यासाठी अजून एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून बँकांकडे निधी पाठवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असावीत, जर तुम्ही कामे केलेले असतील तर या ठिकाणी तुम्हाला पीक विम्याचे पैसे 100% मिळणार आहे। तर ती कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही हे काम केलेलं असावं तरच मला पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुम्ही 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांमध्ये ज्या वेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असावा किंवा ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असेल किंवा ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तरच मला पीक विम्याचे पैसे 100% विस्तार सुद्धा होणार आहेत। अन्यथा जर तुमचं नुकसान 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे केलेले नसतील, नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले होते, ते नियम सुद्धा बघितलेले आहेत। कोणकोणती कामे करायची होते ते कामे सुद्धा सांगितलेले आहेत। आता आपण पात्रता बघून घेऊया, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा सांगणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असेल म्हणजेच 5 एकरपेक्षा कमी असेल अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील। त्यासोबत जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार नसतील म्हणजेच त्यांची केळी पीक असेल, आंबे पीक असेल, संत्री पीक असेल, द्राक्ष पीक असेल अशी मोठ्या प्रमाणामध्ये पिके नसतील म्हणजेच कमी प्रमाणामध्ये पिके असतील, कमी शेतजमीन असेल अशा शेतकरी बांधवांना पिकांच्या बदल्यामध्ये या ठिकाणी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो आता आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर या महत्त्वाच्या सूचना म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। म्हणजेच 36 जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील अशा सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना लवकरच या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तुम्ही महत्त्वाची कामे करून ठेवा।